आम्ही आलोय आज चौसाळे गावामध्ये तुमचा बोवाडा पाळण्यासाठी। या बोवाडा आपण किती दिवसाचा असतो? बोवाडा म्हणजे हा 7 दिवसाचा राहतो। याचं कारण काय? बोवाडा ठेवण्याचं कारण काय? बोवाडा ठेवण्याचा गावाला सुख पडायला पाहिजे, गुरा ढोराला पोरा चोराला, त्याच्यामध्ये शांतीला गावाची येडापिडा जाऊन गावाची येडपिडा वडलोपार्जित जे करत आले ना, आज 100-150 वर्षे झाली। म्हणजे ह्या गावामध्ये बोवाडा ठेवल्यानंतर सगळ्या गावातली जी इडापिडा असते किंवा रोगराई असते ती निघून जाते आणि तुम्हाला 12 वर्षाचं किंवा 21 वर्षांनी तुम्ही बोवाडा केला, 5 वर्षांनी किंवा 21 वर्षांनी बोवाडा केला, तर ह्या गावाची जी इडापिडा झाली आजपर्यंत तुम्ही 5 दिवस बोवाडा केला, ती इडापिडा आज तुम्ही नवसाप्रमाणे पारंपरिक पार पाडली।
प्रत्यक्षात कृष्ण भगवंत आहेत जड जीवांचा उद्धार केला असे हे कृष्ण भगवंत बोल श्रीकृष्ण भगवान महाराज की जय. बर तुम्ही हे हा सोंगांचा ताफा असतो हा वडलोपार्जी होता का तुमच्याकडे होता? हा वडलोपार्जी होता. वडलोपार्जी. हा 100-150 वर्ष झाले तसा आमच्या वडिलांनी केला. परत मग आम्ही सुरुवात केली. आम्ही आमच्या डोळ्याने इसवी सन सालापूर्वी 21 वर्षापूर्वी आम्ही इथं आलेलो होतो. तेव्हा आमचे आजोबा म्हणजे काय नाव त्यांचं, हा, त्यांनी हे ताफा केलेला होता. आणि आज मी तिला ती परंपरा ह्या गावात तेव्हापासून वडलोपार्जी तर आजपर्यंत ती चालू आहे. बरोबर ना? म्हणजे त्यांचा मुलगा दिनकर जोपळे आहे हा. ना, यांनी ती परंपरा कायम ठेवली. तुम्ही स्वतः टिकवून ठेवली. टिकून ठेवली. बर हे सगळे सोंग आणि त्याची देखरेख वगैरे कोण करतात? आता देखरेख म्हणजे मग ते आम्हालाच करावं लागते ना. सगळे रंगारी वगैरे सगळं काही तुम्ही. बरं हे सगळे मोठमोठाले सोंग असतात. हे बघा गणपती पासून तर शेवट वेताळ, नरसिंह, रावण, भीम वगैरे असे अनेक प्रकारचे सोंग असतात. आणि संध्याकाळ 6 वाजेपासून तर सूर्योदय उगवेपर्यंत म्हणजे देवीचं दर्शन होतं, महिषासुराचं दर्शन होतंय. ह्या मागचं जागरण ठेवण्याचा उद्देश काय? तर तो एक मान राहतो प्रत्येकाला. जागरण ठेवण्याचा उद्देश म्हणजे यापूर्वी सगळे आजूबाजूची जी वस्ती आहे ते लोक आपण एकत्र यावे, त्यांना चांगले गुण लागावे आणि त्या आताच्या पिढीला ते चांगले संस्कार व्हावे, या पुढेही ती पिढी जतन करून राहील. आणि आदिवासीचा जो आपला पारंपरिक खेळ आहे, आपली संस्कृती आहे ती टिकवून राहावी, या पाठीमागचा हा उद्देश आहे. बरोबर.
पुरुष मारू शकत नाही. गावामध्ये चौदाला नगरीमध्ये प्रत्येकाला दर्शन दिलं, प्रत्येकाने वेळ घेतले तर ती जरा उत्तम.
कधीपासून रुजली? ही आमच्या वडिलांनी जवळजवळ 100-150 वर्ष झाली. तशी ती पारंपरिक त्यांनी गावाला सुख मिळावं, हे गावाला ढोरागुराला सुख मिळावं, आजूबाजूला सगळ्यांना सुख मिळावं म्हणून घरी तो ताफा तयार केला. ताफा तयार करून त्यांनी बरेच वर्ष आजूबाजूला मग ते गुजरातमध्ये जिथं भोवडा असला 5 वर्षांनी तिथं ते सोंग जायचे. तिथे जाऊन मग तो भोवडा नाचवायचे. ठीक आहे. आता ते बोवाडामध्ये सोंग असतात बरोबर, तर ते कोणकोणते सोंग असतात? त्याच्यामध्ये रामलीला आहे, गणपती, सारजा, चंद्रसूत, पुंडलिक, एकादश, द्वादश, त्याच्यानंतर वाल्या कोळी नारद, बजरंग बली, रावणाची ताट, रावणाची ताटी, पाचशे पांडव, तुमच्या भोवड्यात मुख्य या भोवड्याचा राजा कोण? भोवड्याचा राजा कशाला म्हणतात? भोवड्याचा राजा तुम्ही थेंबा रात्रभर उजाडतात, त्या भोवड्याला हे राहतात ना, तो भोवड्याचं जागरण करतो तो. तो प्रश्न येताळ सांभाळतो, देवी म्हश्या, बर. हे खरं मूळ दैवत आहे. आणि जी सोंग नाचवतात ती कोण असतात? म्हणजे त्यांच्याच घराण्यातली असतात की असं? त्यांच्याच घराने म्हणजे नाचवणार ते डंबाळी कंपनी, डंबाळी मसोबा नाचवणार ते डंबाळी कंपनी, देवी नाचवणार ते झोपळे कंपनी, रावण नाचवणार झोपळे कंपनी, मारुती नाचवणार झोपळे कंपनी, एखादं बरसट कंपनी, चांद सूर्य नाचवणार गाडूळ कंपनी. पूर्ण गावात विकास होण्यासाठी प्रत्येक कुळावर दैवत दिले. आणि हे जे काय आहे कार्यक्रम ही परंपरा ही 5 वर्षांनी का होते किंवा 12 वर्षांनी का होते किंवा 1 वर्षांनी का नाही होऊ शकत? 1 वर्ष नाही तो 5 वर्ष आडील वडील खर्चाच्या मानानं परवडत नाही. आता खर्च जास्त वाढत झाला. कलर महाग झाला, कागद महाग झाला, सगळं महाग झाला, त्याच्यामुळे ते परवडलं नसले. ताप्यावाले महाग. तापावाले महाग झाले, आता खर्च वाढत गेला. परंपरेनुसार 5 वर्षांनी वडिलोपार्जी त्या पद्धतीनेच आम्ही सुद्धा 5 वर्षांनीच करतो. मग आता ही जी परंपरा आता तुम्ही किती वर्षांनी केली ही आत्ता जी 2024? 21 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये काय ऐपतीचा प्रश्न झाला, मध्ये कोरोनाचा काळ गेला, काही अडचणी आलेल्या काही अडचणी आलेल्या असे बांधले, त्याच्यामुळे ना अभावाचा काळ थोडासा पुढे लोटला गेला. मग आता परत कधी बघायला मिळेल? 5 वर्ष. 24 ना, अजून 5 वर्षांनी तुम्हाला परत पाहिजे. बरोबर. आणि आता हे जे काय आता 5 वर्ष झाले किंवा मग आत्ताची 2024ची बोवाड झाला हा, तर याच्यामध्ये खर्च कसा काय मॅनेज केला तुम्ही? हा खर्च म्हणजे लोकवर्गणी केली आहे. प्रत्येकाच्या घरी 1000 रुपये, 1000 रुपये प्रत्येक 1000 रुपये. प्रत्येक भावाकडून 1000 रुपये लोकवर्गणीतूनच केली आम्ही. काही बाहेरचे लोक काही ना, प्रेमाने राहतात, ते मदत म्हणून देतात देवाला. येतात शक्तीवर मदत करतात. वर्ग म्हणजे देवाची मदत.
ओके. आणि या बोवाडाची जी खासियत आहे ते काय आहे? म्हणजे वैशिष्ट्य काय आहे? आपण भवाड्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य भवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे आदिवासीची जी लोककला आहे ही लुप्त होत चाललेली आहे. ठेवण्यासाठी तेव्हा ते जपून ठेवण्यासाठी परंपरेत चालवलं पाहिजे वडिलोपार्जित परंपरा असल्यामुळं ही ती एक लोककला आहे. लोककला जपून ठेवण्यासाठी आदिवासींची कला आहे पोवाडा. अजून काय सांगू शकाल तुम्ही बोवाडाबद्दल माहिती जी अजून कोणाला माहिती नाही ती माहिती तुम्ही सांगू शकाल का? बोड्याची माहिती कोणती म्हणजे हीच माहिती ना. ही तर झालीच. आहे झाली बा पण त्यांचा त्यांचं म्हणणं. त्यांचा म्हणणं अजून- अजून नवीन इतर काय हां. आता जुन्या काळात कसं व्हायचं ते पण सांगू शकता तुम्ही. जुन्या काळात तुमच्याला भवाडे केले त्याचे तुम्हाला अनुभव आले असते हा, आणि म्हणजे आताच्या अनुभव. पिढीमध्ये जे भवाडे केले त्याच्यात अनुभव आले असते नाही, अनुभव त्याच्यात तुम्हाला आले. काय बदल वाटला? गावाचा पहिल्यापासून इतिहास इतिहास चांगला आहे. भांडण नाही, तंडण नाही, सगळं व्यवस्थित झालं. एकोप्याने सर्व होतं. एक विचाराने झाला सगळं. माग एक विचारणेच होत आलं. मला इथली एक पद्धत पटली पण संध्याकाळपासून जसे लोक बसले तसे आमच्या संध्याकाळपर्यंत गावात दिवस अशी प्रत्येक असं मागं कोणत्याही प्रयत्नाचा जास्त बंदोबस्त नाही काहीच नाही. वेगवेगळे माणसं बसे. म्हणजे 1.5 ते 2 लाख 1 लाखाच्या पुढेच लोकसंख्या जिल्ह्यातील लोक बसले होते. पहिल्यापासून एक ह्याचं आहे. वैशिष्ट्य आता बाहेरच्या माणसात तकलीफ द्यायची नाही, हा, त्याला जागा द्यायची. जागा द्यायची मध्ये फिरून द्यायचं नाही, सगळ्यांना पाहिलं भेटलं कार्यक्रम. याच्यात म्हणजे तुम्ही लक्षात आलं का सर, आमचं वैशिष्ट्य असं आहे आदिवासीचं, आम्ही रावणाला सुद्धा पुजतो, रामाला सुद्धा पुजतो, वेताळाला सुद्धा पुजतो आणि इकडं गणपतीला सुद्धा पुजतो. ही वैशिष्ट्य आहे. कुलदैवत सगळं आपलाच आहे आदिवासींचं. म्हणजे सर्व समान लेखतो आम्ही, भेदभाव नाही, सर्व समान लेखतो आम्ही. आपल्या आदिवासीमध्ये जनजागृती करताना आपली कला स्वीकारताना आपण सगळ्या लोकांच्या जनजातीला जसं धरून चालतो त्या पद्धतीने सगळ्या प्रकारचे सोंग म्हणजे गणपती, सारदा, भीम, चंद्रसूर, एकादश, द्वादश, पुंडलिक आणि डुकर वराह, आपलं कासव, मासा, होडी, रावणाची ताटी, कृष्णाची ताटी, सुदामाची ताटी, दत्ताचा टोप, वेताळाचा टोप आणि आपला खंडेरावचा घोडा, अशा अनेक प्रकारचे जेवढे म्हणजे आपल्या पृथ्वीवर देव होऊन गेले ते देव, त्या देवांची भक्ती लुप्त झाली ती जागरूक ठेवण्यासाठी ह्या बोवाड्याचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं. काय ह्या कलेमुळं आपल्याला ना सगळे लोक एकत्र जमतात आणि त्या देवाला जागृत करतात. काय हे देवा आम्ही तुमचं जागरण करून हे सगळं पार पाडलं आणि ह्या पार पाडलं तर ह्या गावाची सगळी इगडापिडा जाऊ दे आणि आम्हाला सुख समाधान मिळू दे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असावं. अजून काही अजून काय नाही, कोणतेही पाहुणे आले तुमच्या आमच्या सारखे पाहुणे आले, कार्यक्रम चालू असतात. आवर्जून येतात. कोणाला आवडून येतात आणि आम्ही सुद्धा आवडून त्यांना नाचायला घेतो. त्या पद्धतीने एखाद्या लग्नाला किंवा कोणाला तांदूळ द्यावा लागतं, पत्रिका द्यावा लागते, पण बोवाड्याला कधी पत्रिका द्यावा लागत नाही. स्वतः हौशीनं कलाकार, तो हौशी कलाकार असतो, तो स्वतः पाहायला येतो आणि स्वतः त्या बोवाड्याचा स्वाद घेतो, आनंद घेतो, त्या कलेत पण स्वतःला झोकून देतो. असे पाहुणे मंडळी तुमच्या इथं उपजत आहेत. असं तसंच बोवाड्यासारखा एक कार्यक्रम डोंगरी देवाचा होता चौश्रेद्ध प्रत्येक 5 वर्षाला असं केलंय म्हणून असं सहकार्य सगळे लोकांचं राहतं. कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडतो. ठीक आहे. आपलं नाव सांगा. आपण याच्यामध्ये काय कार्य करत होतात? आम्ही आमच्याकडे रावणाच्या ताटीचा मान राहतो त्याचा सांभाळ केला आम्ही.
बोला बोला दिली तुम्ही आणि बोला. बाळांची हा एक नाही म्हणलं जे सगळं तुमचं नाव सांगा आणि काय जेव्हा कार्य मी दिनकर झोपळे माझं नाव बरं का पण माझ्या वडिलांनी ही कला जपून ठेवली ते सोंग जपून ठेवले त्याच्यापासून मग ते गेल्यावर ती परंपरा मुळून आहे म्हणून ती भोवाड्याचा सगळा सट जतन केलं. माझं नाव नारायण मल्हार किंवा राहणार चौसाळे. आमच्याकडे खंडेराव महाराज आमच्याकडे मान आहे त्याचा आम्ही परंपरांना पूजा करतो आणि ते 5 दिवस पूजा करून व्यवस्थित सांभाळतो. बोला ना. तुमचं नाव सांगा. नाव सांगा तुमचं बाबा बाबा तुमचं नाव. बंडू पांडू जोपळे. बरं सांगायची बातमी नाही टाकती. तुमचं काय? गणपत रघुनाथ भरसट. आमच्याकडं एकादशीचा वडिलोपार्जित मान असल्यामुळे आम्ही त्यांची जोपासना करतो. माझं नाव हिरामन भाऊराव गावित. आमच्याकडं चंद्र सूर्य आणि सूर्य आम्ही याची जोपासना करतो, याची पूजा करतो. गावालाही समृद्धी भेटतो, आम्हालाही समृद्धी भेटतो म्हणून आम्ही त्याची पूजा करतो. आणि बावड्यानिमित्त तुम्ही आलात आणि आमचा कार्यक्रम पाहिलात, तुमचे सुद्धा मनापासून मी आभारी. माझं नाव रामचंद्र वरसट किंवा रणपंटी करतो. सोंगांना त्यांच्या हाताखाली म्हणजे असं करण्यात असं काम करतो. मी भास्कर सावंत. आम्ही गावाचे आलेले तापेकरी वाजवणारे त्यांची जेवणाची सोय म्हणजे स्वयंपाक बनवणं एवढ्यासाठी गावाला साथ देतो. माझे नाव पुंडलिक देवाजी झोपळे चौसाळे. आमच्याकडे देवीचा मान आहे, त्याप्रमाणे आता सुद्धा मिरवणूक देवीची शेवट असते ती चालू आहे. शेवट देवीची जी मिरवणूक असते ती शेवटी का असते? त्याच्या मागे पुढे दुसरं काढताच येत नाही, त्याच्यामुळे देवी शेवट मागे असते. ओके असे पुढं सुभा मागते. नाही सर्व गावाचा आणि शेवटच्या दिवशी काढले जाते आणि शेवटी ही शेवटच्या दिवशी काढली जाते, मध्ये कुठल्याही दिवशी काढले जात नाही. देवी देवांमध्ये जसा शिवशंकर राम तशी आदिशक्ती म्हणून जगदंबा असते. म्हणून तिचा सांभाळ जसं आई वडिलाप्रमाणे आपण आई वडील जतन करतो त्याप्रमाणे सगळ्या सोंगांचा राजा म्हणून राम लक्ष्मण रावण अशा पद्धतीने जी म्हणजे आदिशक्ती असते ती शेवट तिचा उगम होतो आणि सगळ्यांना सांभाळून हा सगळा कारभार झालेल्या चुका सांभाळून सगळ्या महिषासुराचा वध करून आणि यशस्वीरित्या सगळ्या देवादिकांना तिने जय मिळवून दिला म्हणून तिला शेवट काढलं जातं आणि ती शेवट देवांचा विजय प्राप्त करून देते म्हणून ती शेवट काढली जाते.